नमस्कार. आज आपण एका अशा किस्स्याबद्दल बोलणार आहोत जो कदाचित अनेकांना नवीन असेल. हो, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अगदी सुरुवातीच्या राजकीय प्रवासातला. बरोबर. आपल्याकडच्या माहितीतून एक गोष्ट समोर आली आहे. जेव्हा ते खूप तरुण होते, म्हणजे नुकतेच नगरसेवक झाले होते. तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते. नागपूर महानगरपालिकेतले सर्वात तरुण नगरसेवक. अगदी. आणि नगरसेवक म्हटलं की मग वॉर्ड ऑफिस, त्यासाठी मिळणाऱ्या सुविधा, निधी हे सगळं आलंच. हो ना. तर त्या काळात काय पद्धत होती? म्हणजे या निधीचं काय व्हायचं साधारणपणे? म्हणजे बघा, अनेक नगरसेवक तेव्हा मिळालेल्या बजेटमधून ऑफिससाठी खर्च करायचे. म्हणजे काय, फर्निचर वगैरे? हो, नवीन खुर्च्या, ऑफिस थोडं सजवणं किंवा इतर काही वैयक्तिक सुविधा म्हणा ना, अशी एक साधारण पद्धत होती असं दिसतं. अच्छा. पण इथे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडलं. काय वेगळं? त्यांनी निधीच घेतला नाही असं काय? नाही, निधी तर घेतला, पण त्याचा विनियोग वेगळ्या प्रकारे केला. म्हणजे असं की त्यांनी स्वतःच्या ऑफिससाठी किंवा स्वतः बसण्यासाठी म्हणून कोणती खुर्ची किंवा टेबल असं काही त्या पैशातून घेतलं नाही. खरंच? मग तो पैसा गेला कुठे? हीच तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांनी तो पैसा त्यांच्या वॉर्डच्या म्हणजे प्रभागातल्या स्ट्रीट लाईट्स दुरुस्त करण्यासाठी वापरला. अच्छा, म्हणजे सार्वजनिक कामासाठी. हो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांसाठी जी सार्वजनिक अभ्यासिका असते किंवा जिथे मुलं अभ्यास करतात तिथे त्यांनी पब्लिक स्टडी लॅम्प्स लावले. अरे वा. म्हणजे थेट लोकांच्या गरजेवर भर दिला. अगदी. आणि जेव्हा त्यांना कोणीतरी विचारलं याबद्दल की तुम्ही स्वतःसाठी खुर्ची का नाही घेतली, काय म्हणाले ते? त्यांचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, मला बसण्याची नाही, काम करण्याची गरज आहे. बापरे. 22व्या वर्षी हे उत्तर देणं? हो. आणि पुढे ते असंही म्हणाले की खुर्च्या तर सगळ्यांना मिळतात, पण सेवा करण्याची संधी सगळ्यांना मिळत नाही. सेवा करण्याची संधी. हे वाक्य महत्वाचं आहे. नक्कीच. यातून त्यांची त्यावेळची विचारसरणी म्हणजे कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. म्हणजे